नमस्कार. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आता तुम्ही आंबे घरी आणायला मोकळे. आम्ही पण आणले थोडेसे 2 हापूस आणि 2 केसरी. हॅपूस. दर 1000 सबस्क्रायबर मागे एक आंबा असं बापरे. असे 2 हापूस आम्ही ऑलमोस्ट 2 हापूस ऑर्डर केलेले आहेत. नमस्कार, माझं नाव सागर जोशी नमस्कार, माझं नाव निमिषा केसकर जोशी आणि काही पणच्या या पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. हे काय बघायचं तुला? काही पण चालेल. आज इथे बोर्डवरती तुम्ही बघत असाल, हे उमेश 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 नाही. अमेज 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 ही पाटी लिहिताना मी विसरलो तो झ लिहायचा कसा, कारण मराठी किंवा देवनागरी मराठी मीडियम रेप्रेझेंट. मराठी आणि हिंदीमध्ये लिहून खूप दिवस झालेत ना, त्याच्यामुळे असं म्हणजे काढला बरोबरच होता पण डबल चेक करायला लागलं असं ते बरोबर आहे. कीबोर्ड उघडून की हा च च ज हा ज असं लिहायचं बरोबर लिहिलंय. काल मला शेम करत होता आणि बिकॉज मला मळपाय म्हणजे काय माहित नव्हतं. तुम्हाला माहितीये का मळपाय काय असतो? तळपाय आणि मळपाय. तुम्ही काही वेगळं म्हणता का मळपायाला ते मला सांगा. तळहात आणि मळहात असं पण असतं. काय पण. खरं. ते पडजीभ पर्यंत ठीक हा, होतं. जीभ आणि पडजीभ. सो मी त्याला म्हटलं की मला असे मेन ऑर्गन्स माहिती आहेत, त्याचे सब ऑर्गन्स नाही माहिती. क्रेझी. आणि ज मला लिहिता येतो, क्ष मला लिहिता येतो, ज्ञ मला लिहिता येतो, वाङ्मय म्हणता येतं मला. वाङ्मय, या. वाङ्मय, वान नाही ग. ंग, कसं? न आणि ग दोन्ही. अच्छा. वाङ्मय. वाङ्मय. खरंय का? आता तो गंडवत असेल तरी मला माहित नाही म्हणजे. खरंच. वाङ्मय ना. न नाही, मग तो वाङ्मयाला न अर्धा मग खाली लिहिला असता ना. एक सेंटेन्स म्हणून दाखव. वाङ्मय करावा. ही लोक अशी किती अनोईंग असतात. यूज इट इन अ सेंटेन्स. पण काय मग वाङ्मय शब्दच वापरणार ना सेंटेन्स मध्ये. तसं मग हे एका झालं बघ अख्खं वाक्यात सेंटेन्स म्हण बोललं. ना. मग मी तेच तर म्हणते, नॉर्मल 4 बोलतात. वाक्यांमध्ये वापरून झालं आतापर्यंत वाङ्मय मी. वाक्य नव्हती ती. असं मग काय नॉर्मल होते? जे वाक्य असतं की तो वर्ड तू इन जनरल कुठे वापरशील किंवा त्याचं कुठल्या वाक्यात वापरलं असं जाईल. मला स्टेजवर वाङ्मय करायला आवडतो, इज दॅट वाङ्मय करायला नाही. ओके. नाही ठीक आहे. मला म्हणजे तेवढं क्लिअरली नाही माहिती. एक गोष्ट क्लिअरली माहिती आहे की अमेज अमेज अमेज. येस. गुड गुड गुड. गुड गुड गुड. बॅड बॅड बॅड. ये थम्स अप बेबी. तुम्ही म्हणत असाल की हे काय वेड्यासारखं भरळतात, काय बडबड चालली आहे यांची. हे दोघं वेगळ्या प्रकारे वेडे झाले का? काय केलं आपण? आम्ही या वीकेंडला प्रोजेक्ट हेल मेरी नावाचा इंग्लिश एक पिक्चर बघितला आयमॅक्समध्ये आणि हायली रेकमेंडेड. आणि त्याच्यातलंच हा एक डायलॉग आहे. उमेश उमेश उमेश. अमेज अमेज अमेज. हेलमेरी मराठीत बनवलं असतं तर त्याचं फेमस डायलॉग काय असतं? काय असतं? महेश महेश महेश. महेश. हेल मेरी अँडी वियर नावाच्या लेखकानी लिहिलेलं तिसरं पुस्तक आहे ज्याच्यावरती हा पिक्चर बनवलाय. 3 पुस्तकं, वेगवेगळी पुस्तकं आहेत. पहिलं पुस्तक त्याचं मार्शन म्हणून हिट झालं होतं. मार्शन हा पिक्चरही आला होता. मॅट डेमन त्याच्यामध्ये होता. त्याच्यानंतर आर्टेमिस म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलं. ते लोकांना इतकं आवडलं की नासानी त्यांचं मिशन नाव आर्टेमिस ठेवलं. नाही, तो एक वेगळी गोष्ट आहे ती थोडीशी. मार्शनची गोष्ट अशी आहे की तो मार्स मिशन असतं आणि तो खूप जण असतात त्या मिशनमध्ये, पण काही ना काही कारणास्तव तो एकच ॲस्ट्रॉनॉट मार्सवरती राहतो आणि बाकीचे परत येतात. आणि मग एकीकडे पृथ्वीवरती अशी पडझड चालू आहे की कसं परत जायचं, कसं वाचवायचं, तो खरंच जिवंत आहे का वगैरे वगैरे. आणि दुसरीकडे तो मंगळावरती कसा जिवंत राहतो, कारण कित्येक हो सगळंच आणि कित्येक महिने लागतात. पृथ्वीवरनं जर चंद्रावरती तर दिवस लागतात, मंगळावरती जायचं असेल तर महिने लागतात. आणि असं आहे की दोन्ही सूर्याभोवती गोलगोल गोलगोल फिरतायत ना,
त्याच्यामुळे ते दोन्ही जेव्हा जवळ असतील तेव्हा कमी वेळ लागणार. हम्म. इमॅजिन सूर्याच्या एका बाजूला पृथ्वी आणि एका बाजूला मंगळ असं त्यांचं कक्षा असेल ऑर्बिट, तर मग केवढा वेळ लागेल. तर मग ती ती मार्शनची गोष्ट आहे. दुसरं आर्टेमिस म्हणून जे हे आहे, पुस्तक, त्याच्यावरती पिक्चर आलेला नाही आहे. येणार आहे की नाही माहिती नाही. मी ते थोडंसं वाचलंय माझ्यामध्ये, मला आठवत नाही वाचलंय ऐकलंय काय, पण ते म्हणजे ऑडिओ बुक सुरू केली होती का ॲक्च्युअल वाचत होतो. पण चंद्रावरती मला वाटतं एक प्रिझन आहे का अशी काहीतरी स्टोरी आहे. हां, हे एक्झॅक्टली माहित मला आठवत नव्हतं आहे. तुम्ही जर मला. आर्टेमिस या वाचलं असेल तर आम्हाला असं 1-2 वाक्यांमध्ये काय त्याची माहिती आहे ती कळवा कॉमेंटमध्ये. बाकीच्यांना पण त्यांनाही वाचता येईल, इंटरेस्ट असेल त्यांना तर. पण ती ती गोष्ट आहे. आणि तिसरी म्हणजे हेल मेरी. हेल मेरी हे पुस्तक 2021 नाही 4 नाही 5 मेला 5 मे 2021ला त्याने हे रिलीज केलं. बिकॉज मे द 4th वी विथ यू. 5 मे नाही, मग 4 मेच. सॉरी, माझं ते अमेरिकन तारखा आणि भारतीय तारखांमध्ये जरा गडबड होते. बट होऊ शकतं. हां, असं काय सायंटिफिक नाही, साय-फाय मूव्हीज आणि हे आवडणाऱ्या सगळ्यांचे सगळ्यात आवडतीचा पिक्चर असतो तो स्टार वॉर्स. आणि स्टार वॉर्समध्ये एक फेमस डायलॉग आहे, मे द फोर्स बी विथ यू. तर मग मे द फोर्स, मे द फोर्थ असं करून त्यांचं 4 मे हा स्टार वॉर्स दिवस म्हणून साजरा केला जातो. तर हा अँडी पण खूप मोठा सायफायचा फॅन आहे, तर मग त्यांनी त्याचंही तिसरं पुस्तक 4 मेला रिलीज केलं. प्रत्येक अमेरिकन स्टार वॉर्स फॅन आहे असं म्हणलं तरी चालेल. हो, म्हणता येईल. हां, जसं आपल्याकडे शोले फॅन असतात. आपल्याकडे पण बऱ्याच जणांनी स्टार वॉर्स वगैरे बघितलेत. या आय एम ते शुअर. एपिसॉडिक करून दाखवले होते आय थिंक दूरदर्शनवरती. स्टार ट्रेक. स्टार वॉर्स स्टार ट्रेक. मूव्ही एपिसॉडिक बनवून. स्टार ट्रेक कधीच नाही दाखवलं स्टार ट्रेक दाखवलं होतं दूरदर्शनवर. ते आता कुठल्या चॅनलवर नाही माहित मेक्स अ नाही. डिफरन्स. बिकॉज आपले आई बाबा लहान होते किंवा यंग होते तेव्हा दूरदर्शनच तर होतं फक्त. म्हणजे हे हो, दादानी but सांगितलंय की दादानी स्टार सेम वॉर्स आईनी बघितलं. आईनी सांगितलं होतं की मी तिला टायटल आठवत नव्हतं, हां. बट तिने जे हिंदी डायलॉग असे हां. ती म्हणत होती हां. त्याच्यावरनं कळलं की हे स्टार ट्रेक होतं. पण मग स्टार ट्रेक आणि स्टार वॉर्स नाही हे कशावर, नाही नाही, किंवा अदर वे अराउंड. मी दोन्ही नाही बघितलं, बट जेव्हा हां. मी असं थोडं रिसर्च केला होता तेव्हा स्टार ट्रेक असं ओके. कळलं होतं. बट तुम्ही सांगा, म्हणजे तुमच्या आई वडिलांनी काय बघितलं होतं? तिसरंच काहीतरी असेल, दोघे काहीतरी वेगळं. शक्तिमान मी बघितलं. आर्यमान बघितलं होतं. खूप जणांना माहितीच नाही आर्यमान काहीतरी असतं. शक्तिमान नंतर आर्यमान पण मुकेश खन्नानी सुरू केलं होतं. आणि त्याच्यामध्ये स्टार वॉर्सची कॉपी होती, एक्झॅक्ट कॉपी. काहीच सेम. फरक नाही. म्हणजे नावं, डायलॉग, काय पोशाख, मी लाईट हार्डली सेबर. 1-2 स्टार वॉर मूव्हीज बघितलेत, म्हणजे पण तरी मला कळलं की ते एक्झॅक्ट कॉपी आहे. हेलमेरी मध्ये काय होतं? हेलमेरी स्पॉइलर पॉडकास्ट करायची का नॉन स्पॉइलर पॉडकास्ट करायची? मला असं वाटतं ऑलरेडी बरेच जणांनी बघितलं असेल, बिकॉज आम्ही थांबलो होतो बरेच दिवस, बिकॉज आयमॅक्सची तिकीटं खूप महाग झाली होती. ऑल्सो आयमॅक्स थिएटर मिळत नव्हतं त्याला, बिकॉज धुरंधर जो आयमॅक्स नाहीये त्याला आयमॅक्सचे थिएटर दिले होते, सो तो थोडासा क्लॅश चालू होता. आणि मग काल बघितलं ना, पण कालही म्हणजे काही स्वस्त नाही. आणि तिसऱ्या रो मध्ये तिकीट होती. हा, तिसऱ्या चौथ्या दोघांचे मिळून 2200 झाले, म्हणजे खूप पण आहे. हा पिक्चर म्हणजे इट्स मेड फॉर आयमॅक्स, आणि आयमॅक्स म्हणजे खूप मोठा पडदा असतो. या आणि वेगळा कॅमेरा असतो, वेगळी फिल्म असते, ते पण आम्ही बघत होतो. म्हणजे याला माहिती होतं ऑफकोर्स, मला तेही माहित नव्हतं की फिल्मवाला कॅमेरा असतो. मला वाटलं की डिजिटलच कॅमेरा असेल, बट नाही, फिल्म असते. ती एडिटिंग करायला ते मॅन्युअली कापतात सीन्स, विच इज क्रेझी. बट मला असं वाटत होतं की फक्त नोलनच मोस्टली वापरतो वगैरे, किंवा नोलन फिल्म असेल तर ऑफकोर्स आयमॅक्सच असेल. सो नोलन जनरली ते फिल्म्ड ऑन आयमॅक्स असतं, म्हणजे जिथे ती फीत असते, जिथे ते रील असते ऍक्च्युअल. हा पिक्चर द फिल्म फॉर आयमॅक्स आहे. म्हणजे ऍक्च्युअल डिजिटल कॅमेराज पण खूप हाय क्वालिटीचे डिजिटल कॅमेरा, आणि त्याचं जे ऍस्पेक्ट रेशिओ असतो, चित्राची साईज असते वगैरे, ती आयमॅक्स थिएटर साठीच बनवलेली आहे डिजिटल, पण
मुद्दामून त्या थिएटरसाठी बनवलेली. आपण धुरंधरबद्दल बनवतो तो आयमॅक्स कॅमेरावरती पण शूट नव्हता, आयमॅक्स साठी पण बनवलेला नव्हता. पडद्यासाठी हां, कारण त्याचं जे ऍस्पेक्ट रेशिओ असतं ना, लांबी रुंदी, ती नेहमीच्या थिएटर्स किंवा आपल्या टीव्हीवरती जे वाईड स्क्रीन दिसतं 16:9. हां, ते ऍक्च्युली मूव्हीचं अजून कमी असतं, कारण वरती खालती काळे बार्स असतात ना, सिनेमास्कोप ज्याला म्हणतात, की वरती खालती काळे बार आणि असं लांब हे असतं. तर आयमॅक्सचं उभं असतं, उंच जास्त असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर नॉर्मल पिक्चर आयमॅक्समध्ये बघितला तर तुमचं उजवीकडच्या आणि डावीकडच्या गोष्टी कट होतात, कारण त्यांना उंची मॅच करायची असते. आणि आयमॅक्स साठी शूट केलेला पिक्चर जर नॉर्मल थिएटरमध्ये बघितला तर वरचं आणि खालचं कट होतं. अच्छा. कारण अगेन त्यांना विड्थ फिट करता येते, मग उंची त्यांना छोटी करायला लागते. त्याच्यामुळे तुम्ही पण पिक्चर बघत असाल तर हे एक बघा की तो आयमॅक्स साठी बनवलेला आहे का नॉर्मली बनवलेला आहे. आणि जर नॉर्मली बनवला असेल तर मग तुम्ही आयमॅक्समध्ये बघू नका, कारण तुम्ही ऑलरेडी जास्त पैसे देताय आणि तुमचं ते वरचं आणि खालचं कट होणार आहे आयमॅक्समध्ये बघताना. नाही, साईड्स कट होणार आहेत नॉर्मल पिक्चर आयमॅक्समध्ये बघताना. आणि आयमॅक्सचा पिक्चर तुम्ही साध्या थिएटरमध्ये बघत असाल तर मग साधं म्हणजे नॉर्मल मल्टिप्लेक्स, साधं थिएटरही नाही, तर मग त्याच्यामध्ये तुमचं वरचं आणि खालचं कट होतं आहे, परत तुमची इमेज क्वालिटी थोडीशी कमी झालेली असते वगैरे वगैरे. त्याच्यामुळे हा पिक्चर आयमॅक्ससाठी हेल मेरी बनवलेला असल्यामुळे आयमॅक्समध्ये बघणं आम्हाला असं गरजेचं वाटलं खूप. आणि मजा तर नक्की झाली, बरं झालं आयमॅक्समध्येच बनवला. थोडे पैसे जास्त गेले तिकिटाचे. तिकिटाचे पैसे इज नॉट द इश्यू. 2 कॉफ्या 600 प्लस काहीतरी रुपीजच्या झाल्या. छोट्या आणि त्या पण एवढ्याशा, म्हणजे स्टारबक्स वगैरेपेक्षा महाग किमतीमध्ये तुम्ही असं टपरीवरती कॉफी घ्याल त्याच्या मे बी 2 कप, म्हणजे 50 रुपयाची कॉफी सो 300 आता रुपयाला. ठरवलंय की एकतर आम्ही असे काही प्रत्येक पिक्चर थिएटरमध्ये बघतो असं नाहीये. आणि आय थिंक आता सगळेच जण काय म्हणतात ह्याच्यावरच बघत असतील, नेटफ्लिक्स किंवा प्राईम किंवा वॉट एव्हर OTT सबस्क्रिप्शन, बिकॉज तिकिटाच्या किमती जास्त झाल्यात किंवा तितके चांगले पिक्चर निघत नाहीयेत वगैरे. सो ऑफकोर्स आपणही सिलेक्टिव्हच पिक्चर बघतो. त्याच्यात इश्यू नाहीये. इश्यू असा आहे की पॉपकॉर्नची प्राईस, पेप्सी, कोक, कॉफीची प्राईस, चहा, वॉट एव्हर जे काही असेल. म्हणजे असं आहे की 600 रुपयात किती लिटर दूध येईल, किती कॉफी बनता येईल, हे सगळे टिपिकल प्रश्न म्हणजे पडतील. आणि मग आम्ही असं ठरवलं की यापुढे पिक्चर बघायला जर गेलो तर आधीच खाऊन पिऊन जायचं. बरोबर तर काही घेऊन जाता येत नाही. आणि आपल्याला हवं ते खाता येतं. परत असं नाही की तिथे जो जुना समोसा आहे किंवा असं एकदम सॅड लुकिंग सँडविच आहे तेच खायला लागेल असं नाहीये. म्हणजे सो या, जर तुम्हालाही पटत नसेल तर नका खाऊ पिऊ. म्हणजे Yeah. मुलं असतील तर आय अंडरस्टँड, म्हणजे बट या. आणि पिक्चर पण निवडा, म्हणजे तुम्ही पण सगळे पिक्चर बघता का काही निवडक पिक्चर बघता? कधी हे जरा कधी बघा. असं आहे की माहित नसलेला पिक्चर बघितला तरी तो चांगला निघतो, मडगाव एक्सप्रेस सारखा. म्हणजे येस. व्हेरी फनी किंवा टाइमपास होता एकदम. बट मोस्टली असं काय म्हणतात, थोडंसं विचार करून पैसे खर्च केले तर त्याचं दुःख नाही होत. म्हणजे पिक्चर तर सुंदरच होता, या. मजा झाली. मी मुद्दामून त्याचे ट्रेलर आणि हे फारसे बघितले नव्हते, कारण मला माहिती होतं अँडी विअरने लिहिलाय, म्हणजे मार्शनच्या रायटरने लिहिलाय, आणि मी त्याचे खूप पॉडकास्ट आणि काय 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 ऐकले होते. मी ॲक्च्युली स्वतःचं पुस्तक लिहितोय, ते पण जे टेक्निक्स आणि आयडियाज ज्या आहेत त्या अँडी विअरनी ज्या त्याच्या काही पॉडकास्ट मुलाखतींमध्ये आणि ह्याच्यात सांगितल्या आहेत त्या फॉलो करायचा प्रयत्न करतो. तुझा नवीन त्याच्यामुळे चॅप्टर मी अजून वाचला हो, नाही. 7वा चॅप्टर रिलीज आय एम झालाय. सॉरी. वाचेन. ऐका, बघा, ऐका नाही, ऑडिओचं नाही आलेलं अजून, बट वाचा तरी. मी तुझी ऑडिओ बुक रेकॉर्ड करू. आधी वाच तर. मॉर्गन फ्रीमनच्या आवाजात कर तू ऑडिओ बुक रेकॉर्ड. असं कसं होईल? शिक, जिथपर्यंत उरलेले चॅप्टर लिहून होतात तिथपर्यंत यू हॅव टाइम. काही म्हणजे ओके. हा अँडी विअर साठी गेला तर मी रायन गॉसलिंग साठी गेले होते. हे काही सांगायची गरज आहे? मी रायन गॉसलिंग साठी नव्हतो गेलो, हे सांगायची गरज आहे. प्रॉब्लेम, बट दॅट युअर अ गाय एनिवे. तू कशाला जाशील रायन गॉसलिंग? ट्रू. बट काय काम केलंय. आणि असं सेफ टू से की तोच एक ऍक्टर आहे बेसिकली. म्हणजे लीड ऍक्टर तर आहेच आहे, बट देन फोकस सगळा त्याच्यावरच आहे. आपण एकपात्री नाटकं आणि हे सगळं बघितलं होतं, पु ल देशपांडे करायचे.
हा पिक्चर एकपात्री असं म्हणता येईल. आहेत बाकी कॅरेक्टर्स पण आहेत, पण बट एक त्याच्या 80% रन टाइम जो आहे पिक्चरचा त्याच्यामध्ये रायन गॉसलिंग हा एकच ऍक्टर आहे. केन. केन. बार्बी पिक्चर मधला केन. पण मला ऑफकोर्स मूवी खूप आवडला. मला थीम सगळी समजली. काही काही डिटेल्स आहेत जे मला नाही कळले. ओके, आपण थीम सांगूया त्यांना मग. हा सांग, चालेल. थीम अशी आहे की नॉर्मल आपलं नेहमीची वेळ आहे, म्हणजे काय म्हणतो असं जुन्या काळी सेट आहे, नवीन काळी सेट आहे वगैरे असं नाही. आत्ता सेट आहे साधारण एक्झॅक्ट नाही तारीख वगैरे काही ते सांगत, पण असं आहे की ॲस्ट्रोफिजिसिस्ट जे आहेत किंवा सायंटिस्ट जे आहेत, नासा वगैरे बाकी लोक आहेत, त्यांना एक सूर्यावरती म्हणजे सूर्याच्या सरफेसवरती एक असं मायक्रोस्कॉपिक जीवाणू सापडलाय, म्हणजे सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम जो सूर्याला खातोय. त्याच्यामुळे तो डिम झालाय सूर्य काही पर्सेंटेज, आणि असंच जर होत राहिलं आणि ह्याचा जो रेट आहे तो वाढतोय, कारण तो जो ऑर्गॅनिझम आहे तो सूर्याला खातो आणि अजून जास्त रिप्रोड्यूस करतो. सो ते असं वाढे असं आहे. आणि साधारण त्यांनी अंदाज लावला की काही जर आपण केलं नाही तर 30 वर्षामध्ये सूर्याचा प्रकाश इतका कमी होईल की पृथ्वीवरती हळूहळू गोष्टींचा ऱ्हास व्हायला सुरुवात होईल, की तेवढं ऊन नाही आहे तर झाडं आणि शेती वगैरे याच्यावर परिणाम होईल, बाकी प्राण्यांवर समुद्रामध्ये आणि याच्यामध्ये परिणाम होईल वगैरे वगैरे. तर मग ते जेव्हा बाकी ठिकाणी शोधत असतात, बाकी सोलर सिस्टम्समधल्या म्हणजे सूर्य आपला तारा आहे, बाकी ताऱ्यांकडे बघत असतात जवळपासच्या, तेव्हा त्यांना एक तारा सापडतो जो अफेक्टेड नाही आहे, जो डिम होत नाहीये. म्हणजे ते बाकी सगळे बरेच तारे बघतात, त्या सगळ्यांना सेम प्रॉब्लेम झालेला असतो, की मग त्यांना अंदाज हा होतो की तिकडेही हे जीवाणू, ज्याला ॲस्ट्रोफेज म्हणतात, ते ॲस्ट्रो म्हणजे स्पेस, फेज म्हणजे टू ईट. तर मग हे बाकी पण सगळीकडे ही कीड लागलेली आहे, पण त्या एक ताऱ्याच्या इथे काही नाही आहे. तर मग ते म्हणतात की आपण मग तिकडे जाऊ आणि मग शोधू की नक्की या ताऱ्याला का अफेक्ट झालेला नाही, हा कसा काय इम्युन आहे, याच्याकडे कुठली वॅक्सिन आहे ते शोधून काढू असं. आणि मग ते एक मिशन पाठवतात. या मिशनमधलं जे स्पेसशिप आहे त्याचंही नाव हेल मेरी आहे, आणि हेल मेरी हे अमेरिकन फुटबॉलमध्ये जनरली वापरलं जातं. टर्म अशी आहे की मी मे बी क्रिकेट आणि आपल्या नेहमीच्या नॉर्मल फुटबॉलमध्ये पण एक्सप्लेन करतो, की नॉर्मल फुटबॉलमध्ये 90 मिनिटाचा खेळ असतो, बरोबर. समजा टाय आहे, 1-1 टाय आहे किंवा 0-0 टाय आहे, तर अगदी शेवटचं मिनिट काउंटडाऊन होतंय आणि तो बजर वाजणार, त्याच्या आत कोणीतरी लाथ मारतं लांबून, आणि ते सुद्धा असं, आणि ते दुसऱ्या साईडला जाऊन गोलमध्ये जाऊन गोल होतो. तर ती जी लाथ मारलेली आहे की बघू देवाच्या कृपेने काय झालं, खंडेरायाच्या नावाने, असं ते हेल मेरी. तर ते अमेरिकन फुटबॉलमध्ये ते हाताने फेकतात, किंवा क्रिकेटमध्ये म्हटलं की याला एकच बॉल उरलाय, 6 रन पाहिजेत जिंकायला, तर मग आहे तर फिरवायची बॅट, असं 6 पाहिजे होतं, ते हेल मेरी. म्हणून हे जे मिशन असतं ते पण असं असतं की झालं तर झालं, लागलं तर लागलं, असं लागलं तर जिंकू बेसिकली. काही म्हणजे गॅरंटी काही नाही, अश्युरन्स काही नाही. जे लोक जाणार आहेत त्या प्रोजेक्टवर किंवा मिशनवर त्यांनाही माहितीये इट्स अ वन वे तिकीट, म्हणजे परत यायला त्यांच्याकडे फ्युएल नाहीये. सो तुम्ही जाणार आणि तुम्ही तिथे सगळा अभ्यास करणार, आणि ती जी माहिती आहे किंवा तुम्ही जो अभ्यास केलाय त्याचा जो जे काही कन्क्लुजन आहे ते तुम्ही प्रोब्सनी अर्थवर परत पाठवणार, आणि मग हे सगळं सॉल्व्ह करणार. म्हणजे इथे बसून की सूर्य जो खाल्ला जातोय त्याला आता कसं वाचवायचं, थांबवायचं, वाचवायचं सगळं. सो कॉन्सेप्ट खूप भारी आहे. थोडे डिटेल्स असे आहेत की कसं सांगू मी, मला ऑलमोस्ट सगळं, एक ते क्लॉकचं नव्हतं कळलं, बट ते तू सांगितलं. आणि मी एक 5-10 मिनिटं मला झोप लागली होती, बिकॉज एसी खूप बेकार गार झाला होता. हे चुकीचं आहे, बट आता आय कुडंट हेल्प इट. सो त्याच्यात एक
इंट्रोड्यूस होतो मग स्टोरीमध्ये, ज्याला चेहरा नाहीये किंवा तो ऑफकोर्स ह्युमन नाहीये वगैरे, बट तो खूप वेगळ्या प्रकारे फंक्शन करतो. आणि तो असा दगड असतो आणि त्याला एक 5-10 हातपाय वगैरे हा. असतात. सो तर ते इंट्रोड्यूस कसं होतं तो सीन पण खूप मस्त आहे. तर या होतं असं की हे जे स्पेसशिप आहे ते त्या ताऱ्यापर्यंत भारतात सॉरी अर्थचं पृथ्वीचं जे स्पेसशिप आहे ते त्या ताऱ्यापर्यंत पोचतं. तिकडे जातं आणि तिकडे ते थांबतं. तर तिकडे त्याला तारा तर दिसतोय, अजून एक काहीतरी अननोन गोष्ट दिसते जवळपास. ती गोष्ट जवळ येते जवळ येते जवळ येते, तर ती अजून एक भलतीच स्पेसशिप असते बरोबर. आणि त्या स्पेसशिप मध्ये पण कोणीतरी असतं. आणि मग त्या स्पेसशिप मधलं कम्युनिकेशन आणि पृथ्वीच्या म्हणजे हेल मेरी स्पेसशिप मधलं कम्युनिकेशन सुरू होतं. आणि खूप गमतीशीर सीन्स आहेत ते सगळे, Yeah. इंटरेस्टिंग आणि खूप असं युक्ती बुद्धी स्मार्टनेस वापरून ते लिहिलेलं आहे आणि एक्झिक्यूट केलेलं आहे. आणि शेवटी होतं असं की त्या स्पेसशिप वरती पण एक सायंटिस्ट असतो, तो त्या एलियन स्पेसिसचा, जी स्पीशीज दगड असते बेसिकली. बरोबर. दगडासारखी असते, दगड नसते, दगडासारखी असते. म्हणून त्याचं नाव रॉकी हा, असतं. तर मग हा त्याचं नाव रॉकेट येतं आणि मग ते एकमेकांशी बोलायला लागतात. Correct. ते कसे बोलतात कसे बोलायला हे पण खूप स्मार्टली बिकॉज हे त्याला केलंय. ऑफकोर्स इंग्लिश येत नाही त्या इंग्लिश काय एलियनला. कुठलीच पृथ्वीवरची हा भाषा म्हणजे किंवा त्याला ते कुठलीच. बोलण्याचं आणि हेच नाही ना. त्याचं स्पीच असं असं वाले फक्त दगडाचे आवाज आवाज किंवा आपल्याला जे आवाज वाटतात, बट हम्म. त्याची ती भाषा आहे. हम्म. पण मग हे म्हणजे खूप छान दाखवले ते की ते ट्रान्सलेट करतात, बोलतात एकमेकांशी. आधी नुसते शब्द बोलतात, मग वाक्य बोलायला लागतात, मग कॉन्व्हर्सेशन ते करतात. आकड्यांपासून सुरू करतात की हे म्हणजे काय, तर एक ओके, मग ते तो जो एलियन असतो तो एक आवाज काढतो, तो हा रेकॉर्ड करतो आणि त्याला एक कम्प्युटरमध्ये टॅग लावतो की ठीक आहे हा आवाज आला की त्याचा अर्थ एक. मग असं ते दोन म्हणजे काय तर ते, आणि मग असं करत करत शब्दावळी त्यांची तयार होते आवाजावरनं. आणि मग ते उलट सुलट पण ट्रान्सलेट होईल, जसं गुगल ट्रान्सलेटमध्ये आपण इंग्लिश टाकतो मराठी येतं, किंवा कुठली तरी पोलिश भाषा टाकली की इंग्लिश येते, तसं ते टू वे कॉन्व्हर्सेशन त्यांचं आपल्याला ऐकवताना इंग्लिशमध्ये सुरू होतं. कारण असं आहे की तो रायन गॉसलिंगचा कॅरेक्टर जे ग्रेस, तो इंग्लिशमध्ये काहीतरी बोलतो, ते कम्प्युटर ऐकतो काय बोललं गेलंय, ते ट्रान्सलेट करतो त्या शब्दावळीमधनं आणि ते जे आवाज आहेत वेगळे ते त्याला ऐकवतो, रॉकीला. मग तो रॉकी काहीतरी बोलतो, ते तो आवाज रेकॉर्ड होतो, मग तो कन्वर्ट होतो परत इंग्लिशमध्ये आणि याला ऐकवतो. पण हे म्हणजे अगेन ज्या प्रकारे हे घडतं ते खूप छान आहे. त्यांचे कॉन्व्हर्सेशन खूप छान आहेत, म्हणजे की त्यांनी हेही दाखवलंय की त्या रॉकीला रायन गॉसलिंग किंवा हे स्पेसशिप कसं दिसतं, ब्लॅक अँड व्हाईट आहे, असे वेव्स आहेत, सोल्स आहेत वगैरे. त्याला कारण की आपल्याला जसं दिसतं तसं त्याला दिसत डोळे नाही. नसतात, करेक्ट, त्याला डोळेच नाहीयेत. त्याला म्हणजे सोनार सिस्टम, जसं बॅट्स या वटवागुळं रात्री, वटवागुळ्यांना डोळे पण असतात, पण वटवागुळं जे सोनार लोकेशननी इको लोकेशननी करतात की आवाज कुठनं येतोय त्याच्यावरती त्यांना साधारण कळतं कुठे भिंत आहे किंवा कुठे काय आहे. तसं त्या प्राण्यांना सुद्धा डोळे नाही आहेत, पण हे सगळे रिसेप्टर्स आहेत त्यांच्या पूर्ण बॉडीभर, की कुठूनही आवाज येतोय तो त्यांना व्यवस्थित कळतो. आणि त्याच्या बेसिसवरती तो ते मॅप तयार होतो, 3D मध्ये दिसतं असं म्हणता येईल त्याला, पण डोळे नाही आहेत. करेक्ट. अजून एक थीम अशी आहे की रायन गॉसलिंग त्या शिपवर जेव्हा त्याला काय ते शुद्ध येते, तर तो कोमात असतो. मग त्याला आठवत नाही की आपण इथे काय करतोय, आपण कुठे आहे, आपल्या बरोबरचे कुठे गेले, तर आणि आपण इथे का आलो, कसे आलो, कशासाठी आलोय, काहीच आठवत नसतं. तर रॉकी पण त्याला विचारतो तरी त्याला आठवत नसतं. पण आता असं आहे की दोघांचाही प्रयत्न त्यांच्या त्यांच्या प्लॅनेट्सना वाचवण्याचा आहे, बिकॉज रॉकीच्या प्लॅनेटवर सेम इश्यू झालेला असतो. त्यांचा पण जो सूर्य किंवा त्यांचा जो तारा आहे तिथेही ही कीड लागलेली असते, म्हणून ते आलेले असतात. सो मग हे दोघंही सेम, दोघांचा गोल सेम आहे, त्यांना दोघांना सेम प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. सो मग ते कसे करतात वगैरे, एकाच माळेचे मणी. मग त्यांना काय चॅलेंजेस येतात, आणि त्याच्यात ह्युमर वगैरे पण खूप छान दाखवलंय. कारण त्या दोन वेगवेगळे स्पीशीज एकमेकांचं कल्चर समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात ना, त्याच्यामुळे. आणि म्हणजे आपल्या इथे सुद्धा दोन वेगवेगळे, म्हणजे जेव्हा पृथ्वीवरती सुद्धा जे एक्सप्लोरेशन आणि हे सगळं होत होतं, की सगळेच जण ज्या सगळ्यांना ओळखत नव्हते, किंवा पहिल्यांदा एक भारतातला माणूस समजा
कोलंबसला भेटला. कोलंबस आला ते नाही, कोलंबस नाही, कोण आलं इकडे, कोलंबस झालं ना. तर मग त्यांच्यात बोलणं कसं झालं असेल जर कॉमन भाषाच नसेल, तर तसं पृथ्वीवर म्हणजे माणूस आणि हा रॉकीवाला एलियन यांच्यातलं बोलणं किंवा बोलणं तर त्यांनी फिगर आउट केलं, पण कल्चर हे कसं काय सेम आहे किंवा सेम नाही, या वेगळं आहे. म्हणजे एक जोक आहे की त्याच्यात हां, तो म्हणतो तो त्याची त्या रॉकीचं जे कोणी नवरा बायको हां. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पार्टनर आहे त्याच्याबरोबर तो 186 वर्ष आहे म्हणजे हां. की एवढं कसं काय बट त्यांच्याकडे तशी टाईमलाईन असेल माहिती तेवढे हां. जगत असतील किंवा त्यांच्याकडे मरण कुठल्या तरी वेगळ्या प्रकारे होत असेल म्हणजे किंवा खूप वर्ष जगतात खूप ते वर्ष वगैरे वगैरे. तर मग आणि त्याला पार्टनर आहे हे पण म्हणजे किती सरप्राइझिंग येस. आहे. आणि त्याच्याबरोबरही असं एक ट्रॅजेडी झालेली असते की त्याच्या बरोबरचे 23 लोक त्या हां, त्याच्या शेपवर शिपवरचे 23 जण असतात. हा आणि तो एकटाच राहतो त्याच्यातला जसं रायन गॉसलिंगचं झालंय. याच्या शेपवरती 3 जण असतात आणि हा बरोबर. एकटाच वाचतो. तर मग हा हे सगळं होतं सो ते तो मेकॅनिकल इंजिनियर दाखवलाय त्यांनी रॉकी ना? रॉकी. हां. त्यामुळे तो असं बिल्ड करू शकतो, डोकं हं. चालवू शकतो म्हणजे किंवा असं त्याला नंबर्सची ॲफिनिटी आहे. त्याला व्हिज्युअलाइज होतात गोष्टी किंवा तो बिल्ड करू शकतो काहीतरी. म्हणजे तो ह्याच्या रायन गॉसलिंगच्या शिपवर आहे. तो स्वतः एका बबलमध्ये राहतोय. बट तरी तो बिकॉज त्याचं ॲटमॉस्फिअर वेगळं त्याचं आहे कारण असं आहे ह्याच्यापेक्षा. की ना ह्युमन्स त्या एलियन स्पीशीजच्या एन्व्हायरमेंटमध्ये राहू शकतात, ना ते जे एलियन रॉकी जो आहे तो ह्युमन एन्व्हायरमेंटमध्ये राहू शकतो. कारण ह्युमन एन्व्हायरमेंटमध्ये मोस्टली नायट्रोजन असतं आणि थोडं ऑक्सिजन असतं वगैरे, आणि टेम्परेचर थोडं आपल्याला साजेसं असतं. आणि रॉकीच्या एन्व्हायरमेंटमध्ये अमोनिया असतो मोस्टली, जसं आपलं नायट्रोजन आहे मोस्टली तसं अमोनिया आहे, जिथे ह्युमन्स नाही जगू शकत. आणि टेम्परेचर पण खूप जास्त असतं, टेम्परेचर प्रेशर पण मेन म्हणजे. त्याच्यामुळे तो त्याच्या आजूबाजूला त्याने एक कवच केलेलं असतं, जास्त प्रेशर आणि टेम्परेचर असेल असं. करेक्ट. सो हे सगळं झालं. हं. मग एक त्यांना चॅलेंज पण येतो बट ते बऱ्यापैकी सॉल्व्ह करतात हं. वगैरे. त्याच्या आधीची स्टेप आहे ते मला एक्झॅक्टली कळलं नाही हां, की ते आता ज्या ताऱ्याकडे जाणार आहेत हां. तिथे तो काहीतरी ते तो बॉल फेकतो ते हां, हां, रिलेन हां, 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 करतो हां, हां. येस. जे रॉकी बिल्ड करतो तो हां, गोळा हां. त्यातनं तो जे पकडतो त्याच्यातनं तो काय करतो म्हणजे किंवा काय करायचं असतं त्यांना हं, 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 म्हणजे हं, ते हं. काहीतरी ब्रीडिंगचं म्हणतात एकदा आणि एकदा मारायचं पण म्हणतात. हां, सो ॲस्ट्रोफेज हे वाढवायचंय का कमी करायचंय का हां. दुसऱ्याबरोबर ब्रीड ठीक करायचंय आहे, ठीक आहे. ते मला समजलं नाही. हां, म्हणजे ठीक आहे. काय टावसाठी. टावसाठी तो हां, स्टार आहे. टावमीबा टावसाठी मग ई. त्याचं हां, काय करतात हां. ते? ते सांगतो मी. नाही मला सांगतो कळलं. पूर्ण पटकन सांगतो. टावसाठी तो एक स्टार आहे, हं, ज्याच्या जो जिवंत आहे त्याला काही अफेक्ट होत नाहीये. हं, तर तिकडे गेल्यावरती त्याच्या आजूबाजू म्हणजे तिथे गेल्यावरती अ, हा जो ॲस्ट्रोफेज बॅक्टेरिया नाही, ॲस्ट्रोफेज जो जीवाणू आहे तो इन्फ्रारेडमध्ये एक अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये दिसतो. हं, तर तो लाईट सुरू करतात आणि बघतात की तो जीवाणू जो बेसिकली आहे तो सूर्य म्हणजे स्टारवरती आधी जातो, खातो हं. खातो खातो रेप्लिकेट होतो. तो व्हीनसवर जाऊन नाही नाही, हां रेप्लिकेट. सॉरी, तो जो तिकडे जातो खातो 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 एनर्जी घेतो हां. आणि मग दुसऱ्या जवळच्या ग्रहावर जातो जिथे कार्बन डायऑक्साईड आहे, जास्त आहे. हां. आणि तिकडे जाऊन ब्रीड करतो, ब्रीड कारण त्या करतो. ब्रीडिंगसाठी कार्बन डायऑक्साईड त्यांना गरजेचं आहे. हं, तर मग असं आहे की ते त्या ग्रहावरती जातात टावसेटीच्या जवळच्या, हं, पण तिकडे ते एक्सपोनेन्शियली ग्रो नाही होत. हं, ते मोरॉलेस जेवढे तिथपर्यंत पोहोचलेले तेवढेच राहतात, ते वाढत नाहीत. हं. आणि त्याच्यामुळे त्यांचा नंबर वाढत नसल्यामुळे तो तारा अजूनही आहे. कारण असं होतं की अच्छा. त्यांचा नंबर त्या ग्रहावर वाढतो, मग ते परत जातात ताऱ्यावर, परत खातात, मग परत येतात, मग परत नंबर वाढतो, असं करत करत ते बॅक अँड फोर्थ करत असतात आणि मग हळूहळू तो तारा खाऊन टाकतात असं. हं, पण या ग्रहावर असं होत असतं की ते टावसेटीवरनं इकडे आल्यानंतर वाढतच नसतात, म्हणजे ब्रीडच होत नसतात. हं, तर का ब्रीड होत नाहीये? हं.
कशासाठी? तर ते करण्यासाठी ते एक प्रूफ बनवतात आणि तो त्या ग्रहाच्या टाउसायटी ई जो ग्रह आहे त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये तो टाकतात की कॅप्चर होईल त्याच्यात काय काय आहे त्याच्या ॲटमॉस्फिअरमध्ये. ते कॅप्चर करून वरती आणतात तर तिथे त्यांना ते ॲस्ट्रोफेज तर दिसतंच. नॉर्मल बाकी जे आपल्या पृथ्वीवरती पण बॅक्टेरिया आणि काय 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 ते दिसतात आणि अजून एक अमिबासारखी एक गोष्ट दिसते, अगेन मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम, जो त्या ॲस्ट्रोफेजला खातोय. अच्छा. मग तेव्हा त्याला कळतं की ठीक आहे, मग ॲस्ट्रोफेजला डिस्ट्रॉय करायचं असेल तर मग हा टावमिबा अमिबा पाहिजे. पाहिजे आणि मग ते टाव सेटाई वरती म्हणून त्यांनी त्याचं नाव टावमिबा केलं. सो मग ते त्याला कॅप्चर करतो. पण मग नंतर त्याचा प्रॉब्लेम असा होतो की तो जो टावमिबा आहे तो झिनोनाईट त्याला जमत नसतो का? नाही हवं झिनोनाईट असतं. नाही, नॉर्मल कंडिशन्समध्ये ते जगत नाही. म्हणजे हा. त्या अर्थ किंवा त्या स्पेसशिपच्या हेलमेरी स्पेसशिपचं जे अर्थ लाईक एन्व्हायरमेंट केलेलं असतं त्याच्यावरती ते जास्त वेळ जगत नाही. तर मग कसं जगवायचं त्याला? तर मग ते झिनोनाईटचं एक हे वापरून त्याला म्युटेटेड स्ट्रेन बनवतो तो, कारण हा मायक्रोबायोलॉजिस्ट असतो ना, ग्रेस. तर मग तो ते म्युटेटेड स्ट्रेन बनवतो की जी स्टेबल आहे, की जी पृथ्वीपर्यंत पोहोचेल आणि वापरता येईल, पृथ्वीवरती पण वापरता येईल. ओके ओके गॉट इट. सो मग ते फिगर आउट बेसिकली हे करतात की टू किल लाईफ यूज लाईफ असं, की म्हणजे हे पण ते कन्फ्युजन त्याच्यातच असतं, कारण ते रॉकीला कळलेलं असतं आधी की काय करायचं. तो ते सांगायचा प्रयत्न करत असतो पण ते कम्युनिकेट होत नसतं कारण त्यांच्याकडे शब्द लिमिटेड असतात दोघांकडे. बरोबर. मग तो सुरुवातीला कळत नाही, मग तो रिपीट करतो असं ते म्हणजे लवकर होतं, क्विक सीन आहे पण असं थोडं कम्युनिकेशनच्या ह्याच्यामध्ये तो वेळ लागतो आणि मग ते फिगर आउट होतं ओ ही लाईफ इकडे आहे म्हणून ते वाढत नाही आहेत वगैरे वगैरे असं. बेसिकली असं खूप सायफाय किंवा खूप सायन्स, खूप टेक्नॉलॉजी, खूप फॅन्टॅस्टिकल अशा पण थीम्स आहेत. बट देन जी फ्रेंडशिपवाली थीम आहे, जी कमराडरीवाली थीम आहे, ती या स्टोरीत कशी एक्सप्लोर करता येऊ शकते ह्याचं अमेझिंग एक्झाम्पल आहे. इतकी चांगली एक्सप्लोर म्हणजे जेवढे मी इंटरस्टेलरला रडले तेवढे त्याच्यातही रडले असेल. म्हणजे बिकॉज इंटरस्टेलरमध्ये तरी म्हणजे पेरेंट आहे आणि स्वतःचीच मुलं आहेत वगैरे. हे किंवा त्या डॉक्टर मान जो असतो, जो हिचा बॉयफ्रेंड आहे, ती त्याला शोधायला एवढं सगळं करू शकते किंवा ती ब्रेव्ह तेवढी असते किंवा तिचा प्रयत्न असतो. हे खूपच म्हणजे अमेझिंग होतं. आणि फिक्शन पण खूप असं खूप अशक्य फिक्शन नाहीये. आणि हे एक अँडी वेअरची खासियत पण आहे की तो जितकं होऊ शकतं तितकं ट्रू टू रिअल सायन्स असतो, की खरं खरं हे झालं तर काय होईल, कसं होईल. त्याच्यामुळे ते ॲस्ट्रोफेजचं पण फिक्शनल आहे ॲस्ट्रोफेज, पण ते जर खरं असेल तर असं होऊ शकतं किंवा असं म्हणजे बिहेव आपल्याला करू फिक्शन शकतं. असं म्हणजे काही पण असं नाही वाटत. म्हणजे किंवा ते स्पेसशिप पण असं बुडबुड 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 करत उडते असंही काही नाही. ती व्यवस्थित आत्ता जरी बनवायला घेतली तर कसं बनवतील असा विचार करून ते लिहिलेलं आहे. आणि तुझे फ्रेंडशिपचं हे म्हणतेस म्हणजे जसं शोलेमध्ये जयवीरूची फ्रेंडशिप आपल्याला असं की एवढं कसं काय गुंड आणि ह्याच्यामध्ये फ्रेंडशिप पण इतकी चांगली एक्सप्लोर केली आहे, तसं या सिनारिओमध्ये पण या कम्प्लिटली वेगळ्या एलियन स्पीशीजची फ्रेंडशिप खूप छान एक्सप्लोर केली. म्हणजे त्याला रॉकीला एक प्रॉब्लेम होतो तर आपल्याला म्हणजे असं होतं की वाटतं की काय नाही असं नाही व्हायला पाहिजे किंवा असं का झालं किंवा आता हा बरा कसा होईल, कधी होईल, किती लवकर होईल, होईल की नाही. ओ गॉड, खूपच टचिंग होतं ते. दगड इमॅजिन, बट अमेझिंग. डिरेक्शन चांगलं आहे, डायलॉग व्हिज्युअल्स खूप भारी आहेत. ऑपनहायमर पेक्षा भारी व्हिज्युअल्स आहेत. इंटरस्टेलरच्या लेवलचे व्हिज्युअल्स आहेत. सुंदरच. ऑडिओ चांगला आहे. म्हणजे असं हान झिमर लेवल नाही म्हणता येणार बट छान आहे. रायन गॉस्लिंग खूप भारी दिसतो. हो, असा दिसणारा सायंटिस्ट असू शकतो. ते सायंटिस्ट होतील ते असं मेहुनामध्ये जशी केमिस्ट्री टीचर असते. आणि फॅमिलीनी एकत्र बघण्यासारखं आहे. उलट तुमच्या मुलांना जर
असेल असं या सायन्स, स्पेस किंवा इन जनरल तुम्हाला त्यांना इंट्रोड्यूस करायचं असेल या सगळ्या गोष्टींशी, तर नक्कीच जाऊन नक्कीच. बघा. पुस्तकंही वाचा आणि ऑनेस्टली मी युज्युअली आधी वाचलेली असतात पुस्तकं. हे नव्हतं वाचलं बिकॉज आय डोंट थिंक मी काहीच सायन्स फिक्शन हम्म. वाचलंय आणि म्हणजे. हे खूप नवीन पुस्तक आहे ना. बट नाही, मला आत्ता बोलता बोलता रिअलाइज होतंय की मी मर्डर मिस्ट्री, थ्रिलर, क्राईम आणि फॅन्टास्टिकल, नॉन फिक्शन, फिक्शन सगळं आय थिंक मी वाचलंय. बट हे नाही, फिलॉसॉफी वगैरे पण वाचलंय, हिस्ट्री वाचलंय. हम्म. बट सायन्स फिक्शन मी एकही पुस्तक नाही वाचलं, ते फक्त बघितलंय. हम्म. लेट्स स्टार्ट विथ दिस. या नक्कीच बघा. 10 पैकी 10 मार्क देईन मी. वाव, येस, मी बघेन परत. मी परत थिएटरमध्ये जाऊन बघेन. मला खूप मजा येईल परत बघायला. आणि मला रॉकी पाहिजे. रॉकी पाहिजे. रॉकीचं खेळणं, रॉकीचं काय फिगरीन, वॉट एव्हर मेरे को चाहिए. किड तुला हॅलो. माहितीये अजून असे लाईफ साईज खेळणी किंवा हे काय म्हणतात असं कार्टूनच्या गोष्टी, सगळं मर्चंडाईज, कार्टूनची ट्रेन, पोकेमॉनची ट्रेन कुठे असते. Oh, yes. Wow, what a segue. जापान. या तुम्ही जर इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप किंवा कुठल्याही प्रकारे लोकांच्या संपर्कात असाल तर तुम्हाला जाणवलं असेल, एप्रिल महिना म्हणजे जपानमधला बिझिएस्ट टुरिस्ट सीझन. आणि त्याचं मेन कारण आहे की तिथे चेरी ब्लॉसम्स असतात या सीझनमध्ये. तर सकुरा नावाचं एक फूल आहे जे एप्रिल महिन्यात उमलतं आणि त्यामुळे ते खूपच सुंदर आहे, म्हणजे खूपच सुंदर. आणि ऑफकोर्स जायला पाहिजे सगळ्यांनी या सीझनमध्ये, बट प्राइसेस खूप हाय असतात. कारण आणि सीझन आहे आणि कारण ते 1 का 2 आठवडेच फक्त उमलतात आणि ते आठवडे असे पुढे मागे होत असतात. हा, ते म्हणजे एप्रिल माहितीये, बट पहिला आठवडा का शेवटचा आठवडा. किंवा मार्चचा शेवटचा आठवडा. हा, एक्झॅक्टली. तुम्ही जरी प्लॅन केलं तरी सुद्धा म्हणजे लकच आहे की तिकडे गेलात तुम्ही त्यावेळेलाच उमलली सगळी फुलं. आणि सकुरा ते जॅपनीज मध्ये म्हणतात, पण चेरी ब्लॉसम म्हणजे चेरी, जे चेरी इट्स नॉट खातो आपण. चेरी. इट्स नॉट. मग इट्स नॉट. मला इज चेरी इट? ब्लॉसम का या, म्हणतात? गुड क्वेश्चन. नाही, आय थिंक इट इज ऑर इट मे नॉट बी. नाही नाही, मला नाही. मी वाचलं होतं बट मला आठवत नाहीये. बट खूप सुंदर. आणि तुम्ही इन जनरल बघितलं असेल तर जॅपनीज फूड कल्चर आणि त्यांचं वर्क एथिक वगैरे, वर्क एथिक थोडं एक्स्ट्रीम आहे म्हणजे. बिकॉज मी कालच का आज रेडिटवर असं बघितलं की जपानमध्ये जसं दुपारी झोपण्याचं ऑफिसमध्ये कल्चर आहे आणि त्याचा अर्थ की तुम्ही इतकं चांगलं काम करता, इतकं तुम्ही मेहनती आहात की तुम्हाला ऑफिसमध्ये झोप लागते आणि ते खूप असं कौतुकास्पद आहे म्हणजे. सो तसंच अजून एक त्यांच्याकडे अशी एक काय म्हणतात रीत असल्यासारखी आहे की तुम्ही जर असे ऑफिस पार्टीला वगैरे गेला असाल तर तुम्ही घरी परत येताना रस्त्यातच बसलात आणि तिथेच झोपलात तर लोक तुम्हाला उठवत नाहीत म्हणजे किंवा असं त्रास देत नाहीत. ते त्यांना कळतं की हे कामासाठी आहे वगैरे. तर ते आयदर पाण्याच्या बाटल्या ठेवून जातात तिथे किंवा मग बेसिकली तुम्हाला डिस्टर्ब नाही करत म्हणजे. आणि मग असं बरेचदा होतं की लोक तिथूनच सकाळी परत ऑफिसला ऑफिसला जातात. जातात म्हणजे. आता ते ऑफिसमध्ये का नाही झोपत किंवा घरी का नाही पोहोचत आय डोंट नो, बट इमॅजिन तुम्ही तेवढे दमलेले असाल म्हणजे किंवा थोडस काहीतरी घेतलं असेल. बट जॅपनीज फूड आपणही खातो बँगलोरमध्ये. बँगलोरला सध्या मिनी जपान म्हणतायत म्हणजे. बिकॉज इंदिरानगरला तर काय म्हणू, त्या दिवशी सीव्ही नाही, मी काय ऐकलं होतं, काहीतरी वाचलं होतं, सीव्ही रमन नगरला सीव्ही रामन नगर म्हणत होते का इंदिरानगरला असं काहीतरी म्हणत होते. सो बेसिकली असा एक एरिया आहे जिथे खूप सारे जॅपनीज रेस्टॉरंट्स आहेत आणि छान लागतं पण. सिम्पल फूड आहे ना. आणि म्हणजे असं खूप कॉम्प्लिकेटेड 1000 गोष्टी टाकल्यात असं नाही. थोडं फ्राईड मला वाटतंय जास्त आहे पण, किंवा आपण ते अवॉइड करायला पाहिजे, करू शकतो. असं लाईक टेम्प्युरा वॉट? झालं आणि हां, टेम्पुरा आहेच, पण ते टेम्पुरा इज
भजीच बेसिकली जॅपनीज भजी आहे. हां. त्याचं बॅटरही सेम असतं. ते फक्त वेगळ्या गोष्टी त्याच्यात बुडवतात आणि तळतात. हां, म्हणजे मला असं इट्स नॉट वाटतंय, इव्हन. की मला पर्सनली वाटतंय, की जर फ्राईड जर नसेल, तर मला खूप आवडेल जॅपनीज फूड खायला हां, म्हणजे. सो पर्सनली मी जॅपनीज भाज्यांपेक्षा आपली भाजी प्रिफर करेन कधी. म्हणजे असं श्रिम्प टेम्पुरा चांगला लागतो, पण कांदा भाजींसमोर काही नाही. सॉरी, खेकडा भाजी म्हणजे खेकड्यासारखी दिसणारी कांदा भाजी, याह, खेकड्याची भाजी नाही, याह, जी जपानमध्ये असतात. याह. मला लहान असताना बटाट्याची भाजी आवडायची फक्त. स्लाइस बटाटा चांगले लागतात किती पण. येस. पण आता नाही. कांद्याची का नाही आवडायची? असं मी लहान असताना कांदा मला खूप अडल्ट फूड वाटायचं. पण ते खेकडा भाजीच बनवायचे का कांद्याची? हां, हां. अच्छा. नाही, काही ठिकाणी मी असं ते कांदे चौकोनी कापून असे गोल भाजी खाल्लेत आणि सॉरी, कांदा भाजी खेकडा भाजीच पाहिजेत. थँक्स फॉर कमिंग टू माय कांदा भाजी खेकडा भाजी टेड टॉक. व्हॉट एल्स? सँडविचेस ते क्रीम आणि हां, स्ट्रॉबेरी अशी आणि छान ऑरेंज दिसणारी, वाले खूप अशी अप्रतिम एस्थेटिक सुंदर दिसणारी एकदम. आहे. राईट. अ, अजून काय हे पोकेमॉन वगैरे सगळं कल्चर तिकडचं आहे. ट्रेन्स खूप वाढीव आहेत. शिंकानसेन ट्रेन्स आणि शिंकांचे म्हणजे बुलेट ट्रेन. हां, म्हणजे असं एकदम फास्ट, एकदम स्वच्छ, एकदम वेळेवर सगळ्या चालणाऱ्या आणि आपल्याकडे जी अहमदाबाद मुंबई होणार आहे. हं, बरंचसं कन्स्ट्रक्शन झालंय. याह. आम्ही पण ट्रॉन मॅनचे व्हिडिओ बघत असतो. आणि शॉपिंग, युनिक्लो, त्याच्यानंतर हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स आणि स्नीकर्स वगैरे हे सगळं डिझायनर गोष्टी स्वस्त मिळतात. सो जपान इन जनरल टुरिझम खूप जास्त पिकअप झालंय. जसं मध्ये एक मॉरिशस होतं, मॉलडीव्स होतं, तसं आय थिंक आता जपान आहे. म्हणजे स्वित्झर्लंड वगैरे तर क्लासिक आहेत ना, म्हणजे तिथे तर नेहमीच जाणार लोकं. बट असं मधूनच एक बाली येतं किंवा सगळे आई बाबा काका काकू जसे पिठापूरला जातात तसं एक ट्रेंडिंग डेस्टिनेशन तसं आत्ता असतं सगळ्यांना जपानला म्हणजे जायचं. आता येस. म्हणजे इंस्टाग्रामवरती वगैरे बघितलं तर जपानचा काही संबंध नसतो, पण ते त्या डिस्क्रिप्शनमध्ये जपानचं सगळं आणि जॅपनीजमध्ये लिहिलेलं असतं आणि मग ते रॅन्डम रील आणि रॅन्डम पोस्ट सुद्धा बऱ्यापैकी जपान इज पॉप्युलर होत आहेत. कन्वर्टिंग काय स्टेप्स इंटू इलेक्ट्रिसिटी और समथिंग. हां, पण ते ते ऍक्च्युअल जपानशी कॅप्शन रिलेटेड आहे ना, मी रॅन्डम म्हणतोय. नाही, रॅन्डमच. रॅन्डम रीलवर हे कॅप्शन असं ओ म्हणते मी. या क्रेझी. जपान फेमस आहे. फुजिसान बघायचं आहे, पण फुजिसान म्हणजे माउंट फुजी. आम्हाला पण जायचंय, बट जरा खर्चिक प्रकार आहे. येस. आणि प्लॅन करून जायचं की. आणि 2-4 जपान गोष्टी तरी जरी बघायच्या आहेत म्हणजे. तो जरी फार रुंद देश नसला तरी खूप लांब देश आहे. त्याच्यामुळे असं तुम्ही 1-2 सिटीज बघितल्या जवळ-जवळच्या तर किंवा फक्त टोकियो बघितलं तरी मग मे बी हां. असं वाटेल, की अजून नेचर वाईज किती आहे. क्योटो आहे, ते होकायडो होकायडो आहे. होकायडो नॉर्थला आहे एकदम आणि तिथे बर्फ पडतो आणि काय 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 म्हणजे रशियाच्या खूप जवळ आहे होकायडो. आणि मग बाकी सगळं ते हिरोशिमा आणि ते सगळं साऊथला आहे. त्याच्यामुळे खूप स्टाईल म्हणजे काय जिओग्राफी, जिओलॉजी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये फरक पडतो जपानच्या. साऊथ कोरिया पण बरंच ट्रेंडिंग आहे. बट साऊथ कोरिया आणि जपानचं पटत नाही किंवा असं म्हणजे जसं ते हिस्ट्री आहे हां, त्यांना थोडीशी हिस्ट्री वॉरची आहे. हिस्ट्री आहे थोडं वॉरची हे. हिस्ट्री आहे, की जपाननी कसं त्यांच्या लोकांना स्लेव्ह बनवलं होतं हम्म. वगैरे. सो या खूप काय-काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला नाही माहिती किंवा आपल्याला वर्ल्ड वॉर वगैरे जास्त शिकवत नाहीत हिस्ट्रीमध्ये. म्हणजे आपल्याशी हां. रिलेटेड जे काही असतं ते शिकवतात. बट हे कोरियन वॉर आणि व्हिएतनाम वॉर आपल्याला जास्त शिकवत नाहीत. म्हणजे ठीक आहे, आय अंडरस्टँड नाही शिकवत बिकॉज आपला काही त्याच्याशी संबंध संबंध नव्हता. नाही. बट देन वर्ल्ड हिस्ट्री समजायला थोडंफार हे असं इंट्रोड्यूस तरी करायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे. बट या तो चानचा एक चॅप्टर होता, आठवतं का तुला? ओ का ते आय थिंक ते इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम डिफरन्स येतो. कधी? आय थिंक कुठल्या दोन्हीमध्ये स्टँडर्डमध्ये? होतं, बट ते वेगवेगळ्या स्टँडर्ड्समध्ये होतं. ते अशी नाही का एक मुलगी असते जी आय थिंक डिस्लेक्सिक असते आणि तिला रेग्युलर शाळेत जमत नसतं. सो ती कुठे तिच्या आईला कोणीतरी सांगतं हिला स्पेशल शाळेत टाका. तर ती शाळा अशी रेल्वेच्या डब्याची असते वगैरे. नाही का? नाही, इंटरेस्टिंग आहे पण. अमेझिंग आहे, अमेझिंग. कदाचित ते आपलं हे पण चेंज झालं ना SSCचं. हां. पण मराठीत सुद्धा ट्रान्सलेटेड पुस्तक मी वाचलंय म्हणजे. सो त्याच्यातलाच एक चॅप्टर
शाळेच्या टेक्स्टबुकमध्ये होतं. ओके, असं ओके, ते ओके. ऍक्च्युअली एक पुस्तक येतं तो या. चांद नावाचं. ओके, ओके, ओके. हम्म. नाही. मला आठवत नाही असेलही, बट दॅट्स व्हॉट आय एम सेइंग ना, की माझ्या बॅच नंतरच्या बॅचमध्ये सगळं सिलेबस चेंज झाला. हम्म. एस-एस-सीचा. सो तोतो-चान आणि शिनचॅन. सनी के बाद बिस्तर गीला कर दो. बच्चे चुरा लेने भैया. ते खूप भारी सीन आहे. त्याची आई कुठेतरी रागून गेलेली असते बाबांवरती, माहेरी तिच्या. ते आणि त्या हिवामारीला घेऊन हिमावारी सॉरी. तर शिंचन आणि त्याचे बाबा दोघंच असतात घरी. तर एक दिवस ते बाबा त्याला शेजारच्या काकूंकडे बेबी सिटर म्हणून ठेवून जातात. तो तिकडे पण खायला वगैरे मागतो. असं ते एकदा दोनदा मागतो. मग शेवटी त्या 2-3 दिवसांनी काकू विचारतात, तुझे बाबा खायला नाही बनवत का? तो म्हणतो, वो बना तो लेते हैं पर हम खा नहीं पाते. फुल टेंगळ येतं त्याला मग थोड्या वेळाने. टेंगुळर नाटकला मी जो एक बघितला होता त्याच्यात ते 4 जण फॅमिली, शिंचॅनची फॅमिली पिकनिकला गेलेले असतात तिकडे आणि असे रात्री ते कॅम्प फायर वगैरे काहीतरी करून ते असे जमिनीवर असे पडलेले असतात, असे तारे बघत असतात. तर त्याचं हे किती छान आहे असं वगैरे म्हणतात. आणि मग तो हॅरीच ना शिंचॅनच्या बाबांचं बाबांचं नाव. नाव. हो. तर तो म्हणतो की याद है हमने वो किया था वो किया था. आणि मग ती आई म्हणते ये सब तो तुमने मेरे साथ नहीं किया था. किसके साथ किया था. भारी आहे शिंचन. ते अडल्ट कार्टून, ते अडल्ट म्हणजे ऍक्च्युली असं मोठ्या लोकांसाठीचं कार्टून आहे ते. हा. ते ऍक्च्युली लहान मुलांसाठी नाही, पण आपल्याकडे ते लहान मुलांमध्ये पिकअप झालं. त्याच्यामुळे ते ते नंतर कारण ते सीझन त्यांनी कार्टून आहे म्हणून ते कार्टून चॅनल्स वर लागलं जे येस. मुलं बघतात, मग ते उद्धट झाले. तू खूप पण ते बघितलं. नंतरच त्यांनी डबिंग सगळे डायलॉग आणि सगळं बदललंय. बिकॉज ते अगेन लहान मुलांसाठी नव्हतंच कधी टू बिगिन विथ. ते रील्स येतात का त्या दोघी व्हॉइस ऍक्ट्रेसेस बोलत असतात हो. की ये डेट पे चलोगी असं, हे तर ते तसं नाही म्हणू शकत, तू मेरे साथ घूमने चलोगी असं म्हण. फनी फनी. आपण कधी जाणार आहे जपानला? जापान लवकर सांग. लवकरात हे काय उत्तर आहे? लवकर. लवकर सांग तर लवकर. तुम्ही बघत राहा, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, जितके सबस्क्रायबर वाढतील तितकं व्ह्यू वाढेल तेवढं आम्ही जपानला जायच्या जवळ पोचू. तुमच्यामुळे आम्ही जपानला जाऊ. नाही पण नाही प्रेक्षकांपैकी जर कोणाला यायचं असेल तर आपल्याला ट्रिप प्लॅन करता येईल म्हणजे. ग्रुप या किंवा प्रेक्षकांपैकी जपानला राहत असेल. आयांची मावशी राहते, शी इज माय फेवरेट मावशी. उगाच म्हणजे. आयान आमच्या मित्राचं नाव आहे. ते असं प्लुरल आयांबद्दल सांगत नाहीये. या दॅट्स ट्रू. आपल्या सगळ्यांच्या आयांची मावशी. काश. काशला काय म्हणतात? कदाचित. जर. हा, अजून काय केलं आपण या आठवड्यात स्पेशल? स्पेशल खूप जास्त स्पेशल रिलीज झालेले आहेत युट्यूबवर. सगळ्यात मोठी किंवा सगळ्यात फेमस स्पेशल आहे समय राईना स्टील अलाइव्ह. 1 तास 21 मिनिटं. युट्यूबवर फ्री आहे त्याच्या चॅनलवर. फुकट आहे. आणि त्याच्या चॅनलवरच HD पण आहे. येस. आम्ही भलतंच कुठलं तरी चॅनलवरती बघितलं 720p आणि नंतर कळलं की 4K मध्ये त्यांनी स्वतःच्या चॅनलवर टाकलंय. ते त्याचं थंबनेल पण सेम होतं. मला वाटलं ना ठीक आहे बघूया. तसंच कननचं पण आत्ता आलंय 2 वेगळ्या चॅनल्सवर 2 वेगळे थंबनेल्स, सेम टायटल. दीपिकाने सांगितलं पण की कनन इज व्हेरी नाईस, म्हणजे इन पर्सन ॲज इन द शो. तो कसा आहे मला माहिती नाही. मला नाही माहिती, मी दोन्ही नाही बघितलं इन पर्सन. शाउट आउट टू दीपिका. कशासाठी? आय मिस हर. ती आता येणार होती या वीकेंडला, कननमुळे नाही आली. नाईस पर्सन. दीपिका लेले इज अ व्हेरी नाईस पर्सन. तुम्ही तिला इंस्टाग्रामवर कोशिंबीर नावाच्या चॅनलवर फॉलो करू शकता. खूप असं लोणी थालीपीठ जे फिलिंग देतं ना
तसं ते पेज आहे किंवा ते अकाउंट आहे. हम्म. आणि दीपिका पण तसं कधी कधी फिलिंग देते, कधी कधी खूप सॅवेज होते, कधी कधी अशी वेदा मोडमध्ये जाते. हा. वेदा वेदा कोण आहे? वेदा इज ऑल्सो अ फ्रेंड, वेदांती पवार. एकदम वाढीव आणि एकदम असे म्हणजे काय म्हणतात ना, मर्दानी. नाही 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 मर्दानी तसं नाही, नाही, म्हणजे नॉट द वर्ड द राणी मुखर्जी असं किंवा नाही म्हणजे पेरूवर कधी कधी आपण तिखट मीठ टाकतो, हा. जर फक्त तिखट ती चव लागली तर हम्म. अशी अशी झटँग खूप वाढेल. बट या तुझे सगळे फ्रेंड्स असे वेगवेगळे फूड अनालॉजी. आता मला तेच सुचतंय भूक म्हणजे लागली का तुला? नाही, Yes. आय एम ओके. खाल्ला आम्ही आता शूट करायच्या आधी थोडंसं. तर हा समयचं स्पेशल कसं वाटलं तुला? ओके वाटलं मला. हम्म. असं नाहीये, बट आय थिंक तसे त्या स्पेशलचा तो बहुतेक उद्देशच नाहीये. म्हणजे मला हम्म. असं वाटतं किंवा मला हे समजायला वेळ लागला किंवा मला चुकीचं समजलं, मला माहित नाही. बट जेवढं मी नॉर्मल स्टँडअप कॉमेडी व्हिडिओ जे 8-10 मिनिटाचे, 12 मिनिटाचे, 15 मिनिटाचे असतात, त्याच्यातनं जी अशी मी लाफ आउट लाऊड करते, तसं या स्पेशल्समधनं करत नाही. ऑल्दो हम्म. जाकीर खानच्या ह्याच्यात झालं तसं, ते तथास्तूमध्ये किंवा हम्म. ते काय ट्रेन बिन सगळं जे हम्म. होतं, तर त्याच्यात झालं. बट स्टोरी टेलिंग त्याच्यात तेवढाच मोठा एक भाग होता आणि ह्याच्या हम्म. ह्याच्यातही स्टोरी टेलिंग होता. ती एक हॅना म्हणून कोण आहे, ऑस्ट्रेलियन आय थिंक कमिडियन आहे, तिचं पण तसंच होतं. कपिल शर्माचं तसंच होतं. अ, कसं म्हणजे हे की हा हा म्हणजे हा हा होत नाही का? नाही जास्त नाही होत, स्टोरी सांगितली हम्म. जाते हम्म. हम्म. बेसिकली पण, आणि त्याच्यामध्ये मध्ये जोक्स असतात. हम्म. बट उद्देश गोष्ट सांगण्याचा आहे किंवा हम्म. स्वतःच असं हम्म. मत मांडण्याचं आहे, हम्म. इमेज हम्म. क्लीन करण्याचं आहे, मला हम्म. माहित नाही म्हणजे. हम्म. बट या हो, या स्पेशलचं तसंच होतं, तसंच कारण होतं. एक वर्षात खूप काय काय गोष्टी हम्म, घडल्या ज्या हम्म, जनरली आपल्याला इधर डिटेलमध्ये माहीत नाही आहेत किंवा मीडियानी काय सांगितलं, त्यात मीडियानी सांगितलं होतं त्यात कितपत तथ्य आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे. त्याच्यामुळे ते एका वर्षांनी परत कॉमेडीमध्ये आल्यानंतर अम, हे तर बनत आहे की करेक्ट. काय त्याची साईड काय आहे किंवा हम्म, म्हणजे आणि त्याच्यातून काय ह्युमर काढता येईल. हा म्हणजे सो तो अँड्रू ह्युमर काढलाय. शूल्सच्या ह्याच्यातही मे बी तेवढंच ह्युमर असेल जेवढी स्टोरी टेलिंग होती. गौरव हम्म. कपूरचं का कोणाचं आपण बघितलं, ते बाळ झाल्याचं, गौरव कपूर. हा त्याचंही तसंच होतं, ह्युमर आणि स्टोरी टेलिंगचा हम्म. रेशो हम्म. सेम होता. ह्याचाही असेल मला माहित नाही म्हणजे, बट मला यात जाकीर खान आणि अम, ह्या दोघांचा जरा रेशो सेम वाटला, हम्म. ह्युमर आणि स्टोरी टेलिंगचा. हम्म. बट काय म्हणतात, एकदा बघायला तर छानच आहे. आय टेल यू वाय, कमिडियन आहे आणि त्याचं स्पेशल आहे म्हणजे जास्त हसायचं, एवढं माझं बेसिक असं लॉजिक होतं. बट ते तसं नाही आहे असं मला आत्ता जाणवतंय म्हणजे. तुम्हाला असं हे लॉजिक होतं का? कुठून तयार झालं तुझं? असं कुठल्या दुसऱ्या कॉमेडियनमुळे तयार झालं की नाही स्पेशल नाही, असेल तर जास्त असं असायचं? जस्ट म्हणजे कॉमेडी व्हिडिओ मोठा आहे एवढंच मला वाटायचं. हा, ओके. म्हणजे ते असं टोटल लाफ्टर्स ऍड केले तर जर 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जेवढं हसतोय तेवढं इंटू त्याच्या 4-5 पट हा. असं तसं नसतं पण, आय आय गेस म्हणजे. हम्म. नाही काय नाही, असू शकतं, पण असं आहे की 5 मिनिटामध्ये तुम्ही त्या 5 मिनिटामध्ये पण स्टोरी सांगताच तुम्ही. या पण आता असं आहे की तुम्ही जर 1 तास करताय हम्म, तर मग तुम्हाला केवढ्या छोट्या 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 स्टोरीज सांगायला लागतील. तो जो आर्क आहे तो हम्म. स्पेशलचा नेहमी किंवा युजली हा एक स्टोरीचा तो आर्क असतो अख्खा. करेक्ट. सो यू स्टार्ट फ्रॉम वन प्लेस, मग ते तुम्ही असे कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकता टँजन्शियल, हम्म, पण ते नंतर येतच फुल हम्म, सर्कल. सो हम्म, मग ते असं आहे की शॉर्ट स्टोरी वाचणं वर्सेस हम्म, अख्खं वाचणं, हम्म. त्याच्यात जी इंटेन्सिटी बरोबर. आहे इव्हेंट्सची, करेक्ट. दॅट माइट व्हेरी. करेक्ट. चांगलं त्यांनी सांगितलं, पण मध्ये मध्ये थोडंसं वाईट वाटतं त्याच्यासाठी. मध्ये मध्ये असं वाटतं की हा तर डुक्करच आहे, याच्याबरोबर असंच व्हायला पाहिजे होतं. किंवा बिअर बायसेप्स किती बावटसारखं बोलतो असं पण जाणवतं म्हणजे. म्हणजे प्रिटेन्शियस इज डिफरंट, बट असं व्हॉट असं वालं फिलिंग म्हणजे त्याच्या स्वतःच्या पॉडकास्टमधनं येतच, बट ह्याच्यातनं पण आलं म्हणजे. कामराचा इन्सिडेंट फनी होता ह्याच्यातला म्हणजे. आणि तो त्यांनी शर्ट घातला होता त्याचा नेहमीचा,
दॅट वॉज नाईस. तो रेड अँड ब्लॅक फ्लॅनल शर्ट या. इंडियामध्ये अशक्य प्रमाणात विक्री सुरू झाली आहे. ते सोल स्टोअरने काढलाय तो शर्ट अच्छा. विकायला. हम्म. अं, मला तो घालता येत नाही आता शर्ट. नीनूनी हा माझ्याकडे ऑलरेडी सेम होता शो, कारण. म्हणजे हा बँगलोरचा आय थिंक रेकॉर्डेड शो होता, बट हम्म, नीनूनी सेम कॉन्टेंटवाला शो शिकागोला बघितला आणि हम्म, त्यांना तर आवडला होता. तो तो आणि त्याचे मित्र गेले होते. हम्म. या इट वॉज नाईस. Yeah, चांगला आहे नक्की. तुम्हाला कॉमेडी आवडत असेल तर नक्की बघा. आणि याच्यात असं आहे की बऱ्याच गोष्टी झाल्या आणि सध्या म्हणजे माझाही शो आहे येत्या शनिवारी. रात्रीचा शो आहे. लिंक रेकॉर्ड. आली की मी टाकेनच व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवरती आणि पोस्ट्समध्ये यूट्यूब चॅनलच्या. रेकॉर्डिंग शो आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर बंगलोरमध्ये असाल तर नक्कीच या. छान वाटेल तुम्हाला बघून. बट सो बायस ते एक आहे की तुम्ही कुठल्या, एक गोष्ट तर अशी आहे की जसं अमेरिकेमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच म्हटलं जातं, तर ते जे लॉमध्ये ज्या प्रकारे लिहिलेलं आहे अमेरिकेतल्या वर्सेस आपल्याकडे ज्या प्रकारे लिहिलेलं आहे याच्यामध्ये खूप वेगळा म्हणजे खूप फरक आहे. अं, त्याच्या ज्या लिमिटेशन्स आहेत, जिथे आपण बाउंड्रीज आखतो त्या वेगळ्या आहेत. अमेरिकेमध्ये सरसकट आहे, म्हणजे जिथपर्यंत तुम्ही कोणाला इजा पोचेल असं काही बोलत नाही आहात किंवा याला जाऊन हे करा असं काही सांगत नाही आहेत लोकांना, तिथपर्यंत इट्स एंटरटेन्ड अंडर फ्री स्पीच ॲक्ट किंवा फ्रीडम ऑफ स्पीच जे अमेंडमेंट आहे त्याच्या. भारतामध्ये तसं नाही, थोडंसं ग्रे एरिया आहे ते ज्या प्रकारे लिहिलं आहे, त्याच्यामुळे ते इंटरप्रेट कसं केलं जातं असं आहे. हा, म्हणजे कोणी जर तुम्ही काहीतरी बोलाल नॉर्मल, हम्म, जे तुम्हाला वाटेल तुमच्या मित्रांमध्ये, हम्म, हम्म, सपोज हम्म, एक्झाम्पल, तर कोणाचं तरी काहीतरी सेंटिमेंट हर्ट झाले, त्यांनी हम्म, केस ठोकली हम्म, तुमच्यावर, हम्म. संपला ना विषय. मग असं की हा, मग यांनी केस हे करायला लागते. बोलल्यामुळे माझं. ऍक्च्युअल कोर्टामध्ये तेवढी धरली नाही जात, बट ते तुम्हाला करायला लागतात मग त्या सगळ्या गोष्टी. यू हॅव टू गो थ्रू इट. बट असं आहे की विनोद हा शेवटी विनोद आहे, आणि तुम्ही जर फक्त कुठल्याही आर्टिस्टला असं म्हटलं की नाही तुम्ही या बॉक्समध्येच काम करायचं, याच्या इकडे तिकडे जायचं नाही, तर मग मग त्या आर्टचा काही म्हणजे आर्टमध्ये आर्ट नाही राहत. मग ते असं फॉर्म्युला बेस्ड कॉन्टेंट किंवा आता काहीतरी. चित्र काढायचं तर तुम्ही 4च रंग वापरू शकता, ते मिक्स पण नाही नाही, हे करायचे. तुम्हाला कोणीतरी सांगणार, हा. आणि असं नाही तुम्ही स्वतःहून डिसाईड केलं तर दॅट्स अ डिफरंट थिंग. या. बट तुम्हाला जर असं कंपल्शन केलं कशाचं तरी, तर मग ते रिस्ट्रिक्टिव्ह होतं वगैरे. आणि कुठलंही आर्ट म्हणजे हे चित्रकला असू दे किंवा विथ वर्ड्स असू दे, किंवा म्हणजे तुम्ही रायटर आहात, पोएट आहात, ऍक्टर आहात, डायरेक्टर आहात, स्टँडअप कॉमिक आहात, तुम्हाला नवीन काहीतरी लोकांना आवडेल किंवा लोकांना वेगळं काहीतरी वाटेल असं करायचं असेल तर तुम्हाला नेहमी ती एक जागा शोधायला लागते की हां, हे कदाचित कोणी केलं नाही किंवा हे या प्रकारे झालेलं नाही आहे. कारण म्हणजे आता चित्राचंच बघितलं तर तुम्ही सेमच करत राहिलं तर काय रिप्रेझेंट केल्यासारखंच झालं. ते नवीन काय वेगळं त्याच्यातनं लोकांना दिसतंय. आणि ते असं आहे की आर्टला जसं म्हणतात की आर्ट इज सब्जेक्टिव्ह. त्यामुळे धुरेंद्र तर एवढा काय म्हणतात 1300 कोटी किंवा वॉट एव्हर खूप पैसे कमवले, कमर्शियली सक्सेसफुल आहे, बट त्याला प्रोपगंडा म्हणणारी पण लोक आहेत. म्हणजे तर मग यू हॅव टू बी ओपन टू दॅट की हे मी आर्ट असं पुट आउट करतोय, तर मग इट कॅन गो आयदर वेज वगैरे. सो आणि असंच म्हणजे नॉट जस्ट धुरंधर, बाकीचे किती मूव्हीज आहेत नाही, पण असे. आता असं आहे की आता धुरंधरला जे फक्त प्रपोगांडाच आहे, दुसरं काही त्या पिक्चरमध्ये नाहीच आहे असं म्हणणारे लोक बघत नाहीत ना. तर माझा मुद्दा तो या स्टँडअप कॉमेडी किंवा जोक्स या विषयाबद्दलचं म्हणणं हे आहे की तुम्हाला जर आवडत नाही तर तुम्ही नका बघू, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचं आवड नाही आहे ती, दॅट्स परफेक्टली अंडरस्टँडेबल. की नाही, आता काही जणांना शिवीगाळ आवडत नाही, तर मग ते पिक्चर किंवा सिरीज पण अशा बघत नाहीत ज्याच्यामध्ये शिवीगाळ असतो. पण काही बरेच जण बघतात आहेत आपल्या OTT वरती म्हणा किंवा आता बाकी नॉर्मल सिनेमाजमध्ये पण, ज्याचं रेटिंग त्याप्रमाणे दिलं जातं तसं आहे. तर त्याप्रमाणे कॉमेडीचंही असतं. आता आम्ही सुद्धा शोज करतो तेव्हा 18+, 16+ असं लिहिलेलं असतं, आणि आम्ही तिकीटं विकताना पण कन्फर्म करतो की अमुक अमुक आहेत का वगैरे वगैरे. कारण जर विषय म्हणजे नुसते शिवीगाळ पण नाही, पण काही विषय असे असू शकतात जे अडल्ट समोरच त्याबद्दल बोललेलं अप्रोप्रिएट होतं. सेक्स और पॉर्न, इट्स जस्ट काहीतरी म्हणजे डार्क असू कॉमेडी शकतं. असेल. हो, म्हणजे एक्झॅक्टली. अर्थ त्याचा असा आहे की
साधारण विचार असा केला जातो की तुम्ही 18 वर्षाच्या वरती असाल तर तुम्हाला सारासार विचार नीट करता येतो. हम्म. त्याच्यामुळे डार्क कॉमेडी मधलं कॉमेडी कुठलं आणि म्हणजे तुम्ही ते सेपरेट करू शकता असं त्याच्या मागचं हे असतं की बरोबर. हे गंमत आहे किंवा Correct. या सिच्युएशन खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन बद्दल त्याच्यातून आलेला एक विनोद आहे. ह्याचं हे सेपरेशन असतं. बट मे बी ते आपले ऑडियन्स पण जरा अजून इव्हॉल्व्ह भारतात होतोय इव्हॉल्व्ह असं होत आहेत असं आहे. म्हणलं तरी काही हरकत आणि हे सगळे प्रॉब्लेम्स बाकी देशांमध्ये आता US मध्ये आय थिंक 1980 साली असेच केसेस आणि सगळ्या झाल्या होत्या. करेक्ट. त्याच्यामुळे असं नाही की हे कधीच झालं नाही, मिसेस नवीन मेझल आहे. सिरीज मध्ये दाखवलंय की ते 1-2 कमेडियन असायचे ते नेहमी अरेस्टच व्हायचं म्हणजे अरेस्टेडच असायचे त्यांनी असे काहीतरी ते 7 जेलमध्येच. शब्दांची लिस्ट काढली होती की यातलं काही बोललं तर अच्छा. अरेस्ट करायचं हा, लगेच, त्यांना उचलून right. म्हणजे जिथे फ्रीडम ऑफ स्पीच एवढं आता म्हटलं जातं की एवढं फ्री आणि ते त्या देशामध्ये असं झालं. बरोबर. सो म्हणजे असं नाही की हे फक्त भारतातच होतंय आणि भारतातच सगळेजण एवढे हे आहेत. सवय नाहीये लोकांना. लोकांना हे समजायची सवय नाही की सोडून द्या, नाही आवडत आपल्याला तर नाही बघायचं किंवा म्हणजे आपला नाहीये तो विषय, काही हरकत नाही. किंवा असं कधी कधी होतं की समजत नाही किंवा कधी कधी आवडत नाही वॉट एव्हर. फॉर एक्झाम्पल आता आपण पुस्तकांबद्दल म्हणत होतो, डॅन ब्राउन किती चांगला ऑथर आहे. मला वेव्हलेंथ माझी मॅच नाही होत. टॅरंटिनो किती चांगला डिरेक्टर आहे, बट मला नाही त्याचे मूवीज जमत. म्हणजे आवडत नाही असं नाही, बट मला असं वाटतं की हे का बघायचंय मी, हे नुसते बोलत बसलेत, स्टोरी का नाही पुढे जाते. बट देन नीनू किंवा वेदाचा नवरा तेजस, ए हॅपी बर्थडे तेजस, इन्सेन टॅरंटिनो फॅन्स म्हणजे त्यांना तो एक फ्लेवर आवडतो. तसंच तुम्हाला काही आवडतं तर बघा, नाही नसेल आवडत नका बघू म्हणजे. आणि मला एक प्रोपगंडा विषयी म्हणायचं आहे की प्रत्येक जण प्रत्येकच कॉन्टेंट मधनं प्रोपगंडाच करत असतो. म्हणजे सो जस्ट बिकॉज तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही म्हणजे प्रोपगंडा आहे असं नसतं. तुम्ही हे म्हणू शकता त्या विषयाचा प्रोपगंडा आहे, बट तुम्ही पण हे बघू नका किंवा हे प्रोपगंडा आहे म्हणताना तुम्ही प्रोपगंडाच करताय म्हणजे विच इज आयरॉनिक. जसे आपल्यालाही म्हणू शकता आपणही कुठला तरी प्रोपगंडा करतोय आता. आंब्यांचा प्रोपगंडा, अक्षय तृतीयेनंतरच आंबे खायचे हा प्रोपगंडा आहे असं यार. पण मला एक गोष्ट एक कन्क्लूड नाही, करतो मला मी, नाही नाही त्या माहिती. विषयाबद्दल ओके. नाही म्हणत आहे मी कन्क्लूड हे करतोय की एवढं समय रैना आणि हे सगळं काय 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 झालं, या लोकांना म्हणजे जाब द्यायला लागले वगैरे वगैरे, ज्या गोष्टीमुळे झालं तो जो काही नव्हता, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे तो जे काय होतं ते पण कॉपीड होतं, ते पण पहिल्यांदा बोललेलंच नव्हतं, ते असं खूप जुना प्रश्न आहे तो, हायपोथेटिकल प्रश्न आहे तो. कननने आधी कुठेतरी म्हणला होता. त्याच्यामुळे नाही, किंवा नॉट जस्ट काय कनन, 1000 लोकांनी आधी 1000 वेळा तर रेडिट म्हणला वरती असेल. आणि वेगवेगळ्या वेबसाईट वरती कधीचे असे उगीचचे वायफळ प्रश्न आहेत ते, याला काय असं सिरियसली घेऊन उत्तर देण्यासारखं नाहीये. कापूस कोंडाची गोष्ट सांगू, हे कोणीतरी प्रश्न विचारला आणि मग सांगितलीच नाही गोष्ट म्हणून कोणी FIR करतं का, की नाही मला Never यांनी गोष्ट know. विचारली आणि सांगितली नाही. You never You never know. know. त्या ऍक्स वाल्यांनी केलं होतं ना, हा, की ऍक्स मारल्यावर माझ्या मागे मुली मुली येत नाही नाहीत आहेत. पळत. पडतं काय. तुम्हाला जर कॉमेडी आवडत असेल तर इन पर्सन जाऊन बघा. आम्हाला ॲज कॉमेडियन्स खूप मजा येते, असं समोर रिस्पॉन्स चांगला येत असतो तेव्हा. कॉमेडी सध्या पिकअप होते व्यवस्थित, खूप जण टूर करतायत, त्याच्यामुळे तुमच्या शहरात नक्कीच मोठे मोठे आर्टिस्टही येतील आणि प्रत्येक शहरात छोटे आर्टिस्टही असतात जे अजून त्यांचे विनोदवरती खुलवण्याचा प्रयत्न करत असतात, ट्राय करत असतात, तेही जाऊन बघा तुम्ही. तिकीट त्याची अजून स्वस्त असतात. मे बी स्पेशल एवढं किती किती हसू येणार नाही, पण त्याच्या अर्ध तर नक्कीच येईल आणि तिकीटं अर्ध्यापेक्षाही स्वस्त असतात, ज्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे, पिक्चर एवढं काही खास येत नाही आहेत, 200-300 रुपयामध्ये तुम्हाला मिळतील तिकीटं, जाऊन बघा. बुक माय शो वगैरे या सगळ्या गोष्टींवरती अवेलेबल असतात. आणि मी बँगलोरमध्ये पहिल्यांदा स्टँडअप कॉमेडी बघितलं, त्याच्या आधी नव्हतं बघितलं. एव्हर या कोणाला बघितलं पहिल्यांदा तू? पण निशांत सुरीला गेलो होतो ना. येस, दॅट्स राईट. आय थिंक दॅट वॉज माय फर्स्ट. I आय think so, थिंक yeah. सो.
खूप भारी होतं पण. हम्म. तुमचा फेवरेट कॉमेडियन कोण? याचं उत्तर माझं नाव आहे, ते कॉमेंटमध्ये लिहा. नाही, मी सोडून तुमचा फेवरेट कोण आहे ते सांगा. तुम्ही हेल मेरी बघितला का? जर बघितला असेल तर तुमचा फेवरेट डायलॉग काय हेल मेरी मधला? आमचा अमेज अमेज अमेज, या. ये थम्स अप बेबी, किंवा गुड गुड गुड, Yeah. बॅट 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 बॅट. आणि नसेल बघितलं तर जाऊन बघा. खूप खूप सुंदर, खूप मस्त आहे. जपानला जाण्यासाठी किती पैसे लागतात हां. तेही सांगा. तुम्ही जपानला जाऊन आले असाल तर आम्हाला गोष्टी हां. सांगा. आणि असंच आपल्या मित्रमंडळींना, फॅमिलीला सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करा, आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. पर्सनली तर सांगताच तुम्ही, लिहून कळवा आम्हाला. अजून छान वाटेल. आणि असंच बघत राहा. दर सोमवारी संध्याकाळी रात्रीच्या आसपास पॉडकास्ट येणार आणि छोटे छोटे व्हिडिओ पण येणार. येणार येणार नक्की. आम्ही पण परत येऊ पुढच्या सोमवारी किंवा रविवारी. या सोमवारी मोस्टली येत्या येस, सोमवारी. सोमवारी सोमवारी येस. भेटूच लवकर. तोपर्यंत बघत राहा काही पण. अच्छा, काय बघायचं तुला? काही पण चालेल.